अशोकनगर भाजी मार्केट परिसरात तरुणीचा पाठलाग करून विनयभंगाचा प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल। सातपूर अशोकनगर भाजी मार्केट परिसरात दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तरुणीचा पाठलाग करून रिक्षा अडवून शिवीगाळ व धमकी देत विनयभंगाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। सातपूर पोलीस स्टेशन पण ते थांबवते, तुम्ही थांबायचं नाही। चला लवकर, थांबू नका, ते बाबा थांबवतो माणूस, लवकर चला। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाविद्यालयात शिकत असलेल्या तसेच सातपूर परिसरात राहणाऱ्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रामेश्वर दशरथ लाखोले व महेश देवरे हे भाजी मार्केट परिसरात धक्का लागल्याने खाली पडले। या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करत त्यांची रिक्षा अडवली। त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने खाली उतरवून अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ केली व तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी संबंधित दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दोघांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहर गोरक्षक तथा भाजप सदस्य सागर वैष्णव, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्रीकांत क्षत्रिय, रॉकी सिंग यांनी तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतली तर तत्काळ कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक व्यक्त केले असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे हे पुढील तपास करीत आहेत।